नमस्कार. डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला गुरु आणि पहिली मैत्रीण ही आई असते. खरं तर आपलं सगळं आयुष्यच आई असते, कारण आपल्याला जीवन देणारी ही आई असते. आईपणाची सुरुवात होते ते अगदी बाळ पोटात असल्यापासूनच, आणि मग हळूहळू टप्प्याटप्प्याने ही जबाबदारी वाढत जाते. गरोदरपणामध्ये आई जे काही खाते त्यातूनच बाळाला पोषण मिळत असतं, आणि बाळाच्या जन्मानंतर आईचं दूध हे बाळासाठी सर्वोत्तम मानलं जातं, कारण आईच्या दुधामध्ये बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सगळे पोषक घटक हे नैसर्गिकरित्या असतात. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे भारतामध्ये दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. आणि म्हणूनच आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर विजय बडे. डॉक्टरांनी आपलं MBBS आणि डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ पूर्ण केलेलं आहे, आणि 2013 पासून ते पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, मला सांगा, हा जे काही मी आता म्हटलं की हा जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो, हा नक्की कशासाठी केला जातो आणि याचं महत्त्व काय? जागतिक स्तनपान सप्ताह आपण 1 ते 7 ऑगस्ट सप्ताह साजरा करतो. त्या याची सुरुवात 1993 पासून सुरू केली आहे. तर सुरू करण्यापाठीमागे आपले धोरण आहे की जे ब्रेस्ट फिडिंग स्तनपान असतं तर त्याचं प्रमाण आपल्याला 55% ते 60% अपेक्षित आहे. पण आजकाल नोकरी करणाऱ्या स्त्रिया असल्यामुळे त्याचं प्रमाण कमी होत चाललंय. तर त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी लसीकरण जसं महत्त्वाचं आहे तसं बाळाच्या आईचं दूध हे पहिली लस आहे. त्यामुळं पहिल्यांदा आपण स्तनपान सुरू करावं, आणि ते 60 ते 65% स्तनपान पहिले 6 महिने व्हावं. नंतर ते 2 वर्षांपर्यंत पूरक आहारांबरोबर चालू राहावं, यासाठी स्तनपान सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे. बरं, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हा सप्ताह सुरू केला गेला. हो, स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू. बरोबर. पण मग डॉक्टर, मला सांगा, आता तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की 6 महिन्यापर्यंत तरी बाळाला दूध दिलं गेलं पाहिजे आईचं. पण मग ह्याच्यासाठी काही वेगळे रूल्स आहेत का, की म्हणजे पहिलं दूध हे बाळाला साधारण कधी दिलं गेलं पाहिजे, किती वेळात दिलं गेलं पाहिजे? पहिलं दूध हे जन्मानंतर लगेच तात्काळ दिलं गेलं पाहिजे. 1 तासाच्या आत पण आपण देऊ शकतो. जर सिझर झाला असेल तर सिझर नंतर साधारणतः 4 तासांनी आपण बाळाच्या आईचं दूध आपण सुरू करतो. त्यामुळं जितक्या लवकर, काही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये पण बाळाच्या आईचं दूध पाजायची सुरुवात केली जाते. म्हणजे जितक्या लवकर आपण करू तेवढं चांगलं. हो. बरं डॉक्टर, मला सांगा, आपण आता म्हटलं की आईचं दूध हे बाळासाठी सर्वोत्तम आहे. मग त्याचे फायदे बाळाला तर आहेच आहेत, पण मग आईसाठी सुद्धा काही ह्याचे फायदे आहेत, महत्त्व आहे? आपण सुरुवातीला बाळासाठी आईच्या दुधाच्या फायद्याच्या विषयी चर्चा करूया. एक म्हणजे कोलेस्ट्रॉल, जे सुरुवातीच्या दुधात असतं, तर त्याच्यात अँटीबॉडीज असतात. इम्युनिटी वाढण्यासाठीचे लागणारे प्रथिने, व्हिटॅमिन असतात. तर ते बाळासाठी महत्त्वाचं असतं. सुरुवात बाळाच्या आईचं दूध बाळाने घेतल्यामुळे अतिसार, दमा, नंतर कॅन्सर ह्या आजार व्हायचे प्रमाण कमी असते. तर आता आपण आईच्या आजारापासूनची मुक्तीविषयी बोलूया. बाळाच्या आईला दूध पाजायला सुरुवात केली तर त्यांचं युटेरस लवकर क्लोज होतं. त्याच्यामुळं प्रेग्नन्सी नंतर जे रक्तस्राव होतो तो रक्तस्राव कमी होतो. नंतर योनी कॅन्सर व ब्रेस्ट कॅन्सर पासून पण आईचं प्रोटेक्शन होतं.
बरं, म्हणजे प्रमाण कमी होतं. ओके. म्हणजे जसे आपण म्हणतो बाळाला तसेच आईला सुद्धा याचे खूप फायदे आहेत. आईला पण खूप फायदे आहेत. शरीर सुडौल राहण्यासाठी पण ब्रेस्ट फिडिंगचा स्तनपानाचा फायदा होतो. बरं, मग डॉक्टर मला सांगा, साधारण 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचं दूध दिलं गेलं पाहिजे, बरोबर ना? 6 महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध द्यावं. नंतर पूरक आहार देऊन स्तनपान 2 वर्षापर्यंत आपण देऊ शकतो. अच्छा, म्हणजे 6 महिन्यानंतर तुम्ही आईच्या दुधाबरोबरच बाकीचे पदार्थ पण सुरू करू शकता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. हो, बालरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण आईच्या दुधाबरोबर 6 महिन्यानंतर पूरक प्रथिने देऊ शकतो. बरं, पूरक आहार देऊ शकतो. बरं, पण डॉक्टर मला सांगा की आईसाठी म्हणून काही वेगळा आहार तुम्ही सांगाल का की ज्याच्यामुळे बाळासाठी दूध जास्त येईल आईला? हा चांगला प्रश्न आहे. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी मिलेट हे वर्ष मिलेट वर्ष म्हणून डिक्लेअर केलं आहे. तर प्रथिने आपण द्यावीत, रागी द्यावं, नंतर म्हणजे नाचणी सत्व द्यावं, नंतर कॅल्शियम रिच आपल्याकडं जे फूड्स आहेत तर ते आपण द्यावेत. बरं, पण म्हणजे कुठले तुम्ही सजेस्ट कराल कॅल्शियम रिच? म्हणजे कॅल्शियम रिच म्हणजे आपण म्हणजे आपल्याकडे जे प्रथेनुसार चालत आले की समजा अळीवाचे लाडू द्या, डिंकाचे लाडू द्या किंवा वेगवेगळ्या खिरी दिल्या जातात, तर मग ह्याचं पण काही महत्व आहे का त्याच्या दृष्टीने? गुळ शेंगदाण्याचे लाडू रक्त वाढण्यासाठी आपण म्हणजे बदामच खायची गरज नाही तर गुळ शेंगदाण्याचे लाडू पण द्यावेत. बरं, म्हणजे जास्तीत जास्त दूध आईला येऊ शकतं. हो, याबरोबरच आईने 2 ते 3 लिटर पाणी प्यावे जेणेकरून आईच्या शरीरातली पाण्याची पातळी योग्य राहील आणि दूध निर्मितीसाठी फायदा होईल. हे आपण झालं आहाराविषयी बोललो आईच्या, पण ह्याच्या व्यतिरिक्त काही वेगळी काळजी खास घ्यायला हवी आईनी, म्हणजे गरोदरपणात सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा, की स्तनपानासाठी त्याचा फायदा होईल? दूध निर्मिती ही लास्ट ट्रायमिस्टर पासून शरीरात सुरू होते. त्याच्यामुळं आईनी कॉन्फिडंट राहावं की म्हणजे स्तनाच्या साईजवर दुधाची निर्मिती अवलंबून नसून तर ती हे जसं मी म्हटलं की लास्ट ट्रायमिस्टर पासूनच दुधाचं निर्मिती होते. त्याच्यामुळं आपलं पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवावं. नंतर आईबरोबरच माहेरच्या नातेवाईकांनी व सासरच्या नातेवाईकांनी पण पॉझिटिव्ह फीडिंग करावं की तुला चांगलं दूध येणार आहे आणि ते तुझ्या बाळासाठी ते योग्य आहे. हां, म्हणजे आपल्याकडे जे म्हटलं जातं की गरोदरपणामध्ये स्त्रीच्या आजूबाजूला खूप पॉझिटिव्ह वातावरण राहिलं पाहिजे किंवा एक काय म्हणतं संस्कार चांगले झाले पाहिजेत गर्भावरच, त्याचाच हा एक पण भाग आहे का की म्हणजे दुधावर पण त्याचा परिणाम होतो आजूबाजूच्या वातावरणाचा वगैरे? हो, आजूबाजूचे जे नातेवाईक आहेत ते जितकं चांगलं मदत करतील तितकं चांगलं दूध निर्मिती होते. यासाठी भारत सरकारने पॅटर्निटी लिव्ह सँक्शन केली आहे. ती 7 दिवस ते 1 महिना असते, जेणेकरून नवरा बायकोबरोबर राहील आणि वेळ देईल, ज्याचा फायदा स्तनपान वाढीसाठी होईल. हां, म्हणजे जसं मॅटर्निटी लिव्ह आईला दिली जाते तशीच पॅटर्निटी लिव्ह वडिलांना दिली जाते. मॅटर्निटी लिव्ह पण भारत सरकारने साधारणतः 6 महिने दिलेली आहे. जर तुमचं बाळ स्पेशल असेल, कमी वजनाचं असेल किंवा त्याला निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ठेवले असेल तर ती तुमचे 6 महिन्याचं तुम्ही सुट्टी वाढवू शकतात. बरं, पण म्हणजे आजूबाजूला सुद्धा चांगलं वातावरण ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे समतोल आहाराबरोबरच. हो, समतोल आहाराबरोबर वातावरण निर्मिती आपण चांगली ठेवली पाहिजे. बरोबर. डॉक्टर मला सांगा की आता आपण बोललो की आहार चांगला घेतला पाहिजे किंवा वातावरण चांगलं ठेवलं पाहिजे, पण हे सगळं करून सुद्धा बऱ्याचदा असा प्रॉब्लेम येतो हल्लीच्या काळात एस्पेशली जास्त की दूध कमी येतं आईला. तर हे खरंच आहे का ही मानसिकता आहे की माझं दूध पुरत नाहीये बाळाला? दूध कमी येतं म्हणजे त्या आईचा आत्मविश्वास नाहीये. तर आपण म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून पण आम्ही आत्मविश्वास देतो की तुम्ही जर नाजूक असताल तर तुमचं बाळ पण नाजूकच असणार आहे. तर त्याच्यामुळं आपण कॉन्फिडन्स द्यायचा. कॉन्फिडन्स बरोबरच आम्ही आहार हे करतो. त्याबरोबर जर तिचे स्तनाग्र जर फ्लॅट असतील किंवा इन्व्हर्टेड असतील तर आम्ही लॅक्टेशन कन्सल्टंटकडे आम्ही पाठवतो व त्यांचं मार्गदर्शन घेतो. याविषयी आपण आणखीनही जाणून घेणार आहोत डॉक्टरांकडून, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत.
आजचा आपला विषय आहे जागतिक स्तनपान सप्ताह आणि त्याविषयी जनजागृती. डॉक्टर, विश्रांती घेण्यापूर्वी आपण बरेचसे टॉपिक डिस्कस केले की जसं झालं आईचा आहार, बाळासाठी दूध घेण्यासाठी काय करावं वगैरे. पण मला सांगा डॉक्टर, जर आईला कामावर जावं लागलं, म्हणजे जसं 6 महिनेच सुट्टी मिळाली आणि त्याच्यानंतरही जर बाळाला दूध द्यायचं असेल, तर अशा ह्याच्यात आपण काय करू शकतो? महाराष्ट्र फॅक्ट ॲक्ट 1948 नुसार 50च्या वर जर कर्मचारी असतील तर तिथं क्रेंच हे कंपल्सरी असतं. नंतर त्या आईला म्हणजे 2-2 तासाला ब्रेस्ट फिडिंगचे ब्रेक हे पेड मिळतात. आणि ते दूध फ्रीजमध्ये काढून ठेवू शकतो आपण. आणि जसं मी सांगितलं, क्रेंच असेल तर आई 2 तासाचा ब्रेक घेऊन क्रेंचमध्ये जाऊन बाळाच्या आईला दूध म्हणजे बाळाला दूध पाजून पुन्हा कामावर येते. म्हणजे सरकार सुद्धा स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी बऱ्याच योजना करत आहे, प्रोत्साहन देते. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करते. कारण तुम्ही पहा, एअरपोर्टवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टँडवर हिरकणी कक्ष आहे ज्याच्यात जाऊन तुम्ही बाळाला दूध पाजू शकता. बरोबर. तर आता ही आपली नागरिकांची जबाबदारी की आपण स्वतः ब्रेस्ट फिडिंग स्तनपान करावं. तर मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही हिरकणी कक्षाचा फायदा घ्या. आणि एअरपोर्टवर असताल किंवा रेल्वे स्टेशनवर, प्लस जसं मी सांगितलं, क्रेंचमध्ये पण तुम्ही बाळाला घेऊन जाऊ शकता. कारण नियमानुसार क्रेंचमध्ये तिथे मावशी ठेवतात, त्याच्यामुळे तुमच्या बाळाची काळजी तिथे चांगली होते. तर तुम्ही क्रेंच असेल तुमच्याकडे तर तुम्ही क्रेंचमध्ये बाळाला ठेवू शकता. समजा जर ही आपल्याकडे नसेल सुविधा उपलब्ध, तर मग आपण दूध काढून ते फ्रीजमध्ये ठेवू शकतो का? आपण दूध काढून आपण ते फ्रीजमध्ये ठेवू शकतो. ते 4 तास टिकते. त्याचा शेल्फ लाईफ 4 आवर्स म्हणजे 4 तास असतो. पण मग असंही म्हटलं जातं डॉक्टर की एकदा आईचं दूध काढलं की मग ते चांगलं होत नाही, बाळासाठी चांगलं राहत नाही, असे हे आणि या प्रकारचे अनेक गैरसमज पण आहेत आपल्या ह्याच्यात. तर त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? ही गैरसमज आहे. जर दूध आपण काढलं नाही तर दुधाची गाठ निर्मितीचे चान्सेस जास्त असतात. तर ती दुधाची गाठ होऊ नये म्हणून मी सर्वांना म्हणजे बाळाच्या आईने स्तनपानच करावे, जेणेकरून दुधाच्या गाठी होणार नाहीत. म्हणजे आईच्या आरोग्यासाठी खरं तर बाळाला दूध पाजणे हेच सगळ्यात उत्तम उपाय आहे. आईच्या आरोग्यासाठी स्तनपान करणे खूप महत्त्वाचे आहे. स्तनपान देताना आई बाळाबरोबर बोलू शकते, ते मदर चाइल्ड बॉन्डिंग साठी महत्त्वाचे राहते. म्हणजे जसं आपण म्हणतो डॉक्टर की आईचा स्पर्श बाळाला अगदी ओळखीचा असतो, जवळचा असतो. मग हे जे तुम्ही म्हणताय की बाळाला दूध पाजल्यानंतर पाजताना आई आणि बाळामध्ये एक खास बॉन्ड निर्माण होतो, तर हाही एक त्याचाच भाग आहे का? हो, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जनावरांचे जे म्हणजे प्राण्यांचे जे बाळं असतात ते नेहमी त्यांच्याच आईला जाऊन आईचं दूध पितात. तसं आपण आपल्या बाळाला दूध पाजलं तर मदर चाइल्ड बॉन्डिंग चांगलं होतं. बॉन्डिंग बरोबर तुम्ही त्याला काही स्टोरी सांगू शकता की मी काय केलं काय नाही. याचा फायदा त्याच्या मेंदूच्या विकासासाठी हमखास होतो. आत्ता आपण एक बोललो गैरसमज की दूध द्यावं की न द्यावं बाळाला, असे अजून काही गैरसमज आहेत की ज्याच्याबद्दल तुम्ही बोलू इच्छिता? खूप वेळा बाळाच्या आईंच्या मनात शंका असते की माझं दूध कमी पडतंय. तर दूध हे बाळ हे 30 ml दूध पितं. तर जशी जशी रिक्वायरमेंट वाढते तसं तसं दुधाचं प्रोडक्शन निर्मिती पण बरोबर होत असते. त्याच्यामुळे आपण कॉन्फिडंट राहूया आणि आईचंच दूध पाजूया. म्हणजे निसर्गच ही मदत करत असतो असं म्हणताय तुम्ही? हो, निसर्गच ही मदत करत असतो. लास्ट ट्रायमिस्टर पासून दुधाचं प्रोडक्शन सुरू झालेलं असतं. हल्ली अजून एक असं बघायला मिळतं की आईचं दूध पुरत नाही म्हणून मग बाटलीचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क ज्याला म्हणतात ते सुद्धा दिलं जातं. त्याच्याबद्दल काय सांगाल? फॉर्म्युला मिल्क हे शेवटी आर्टिफिशियल असतं, कृत्रिम असतं. US UK मध्ये फॉर्म्युला मिल्क हे लिक्विड स्वरूपात ते देतात. भारतात ते पावडर स्वरूपात असतं. तर आणि ते बॉटलमुळं त्या बाळाला अतिसार व्हायची शक्यता असते. अतिसाराबरोबर दमा, अलर्जिक पावडर असते, तर त्याच्यामुळे बालदमा व कॅन्सरचे प्रमाण पण भविष्यात वाढते. कॅन्सर होण्याचे प्रमाण भविष्यात वाढते. अच्छा, म्हणजे शक्यतो फॉर्म्युला मिल्क देऊ नये बाळाला. फॉर्म्युला मिल्क टाळावा.
ओके. डॉक्टर मला सांगा की ह्या सगळ्या गैरसमजुती आपण आत्ता म्हटल्या, पण मग बाळाला जेव्हा बाहेरचं अन्न किंवा वरचं अन्न आपण ज्याला म्हणतो ते द्यायची वेळ येते, तेव्हा त्याला काय द्यावं दुधाबरोबर साधारण? साधारणतः आपण 6 महिन्यानंतर बाळाला विनिंग सुरू करतो. बरं. म्हणजे आपण डाळीचं पाणी देऊ शकतो, तांदळाची पेस्ट देऊ शकतो, वरण आपण देऊ शकतो, साबुदाणा खीर पण आपण देऊ शकतो. असं आपल्याला हळूहळू विनिंग फॉर्म्युला सुरू करायचा आहे. पण सुरुवातीचा प्रेफरन्स आपल्याला आईच्या दुधाचाच द्यायचा आहे. आईचं दुधाबरोबर प्रथिने आपल्याला द्यायची आहेत. बरं. आणि बाळाच्या साधारण वयाच्या कितव्या वर्षापर्यंत आईचं दूध द्यावं? आईचं दूध कमीत कमी बाळ 2 वर्ष होईपर्यंत द्यावं. 2 वर्षानंतर तुम्ही फक्त बाळ म्हणजे झोपीच्या वेळेसच द्यायचं, नंतर हळूहळू तुम्ही बंद करायचं. बाळाची दुधाची निर्मिती पण कमी होते, त्याच्यामुळं बाळ पण स्वतः पण वरचं खायला सुरू करतं. कारण ग्रोथ डेव्हलपमेंटनुसार बाळाचं जॉचं आणि सकिंग रिफ्लेक्स डेव्हलप झालेले असतात, त्याच्यामुळं बाळ पण प्राधान्य देतं की म्हणजे वरचं अन्न जे जसं मी सांगितलं की डाळ नंतर साबुदाणाची खीर, तर ते बाळ घ्यायला लागतं. ओके. म्हणजे प्रत्येक बाळानुसार साधारण ही वेळ थोडीशी पुढे मागे होऊ शकते, 2 वर्षही? हा, 2 वर्ष. हां. पण मग आता मला डॉक्टर सांगा की हे आपण आईच्या दुधाबद्दल ज्या सगळ्या गोष्टी बोलतोय, गैरसमज किंवा हे बोलतोय, पण मग जर का आईला कुठे बाहेर जावं लागलं, तर आपण आत्ता म्हटलं की फ्रीजमध्ये हे 4 तासच दूध चांगलं राहतं, पण मग नाहीतर त्याला ऑप्शन काय आहे? तुम्ही बाळाला बरोबर घेऊन जा. ओके. हा, रूमिंग इन ठेवा. त्याचा फायदा काय होतो की आपण बाळाला दूध पाजू शकतो आणि आपल्याला पण टेन्शन राहत नाही की माझं बाळ सुरक्षित आहे म्हणून, रडत नाही असं. हां. पण म्हणजे मग फ्रीजमध्ये आपण 4 तासापर्यंतच हे ठेवू शकतो, आणि मग जर फ्रीझरमध्ये ठेवायचं झालं दूध काढून, तर ते जास्त काळ टिकू शकतं? ते जास्त काळ टिकू शकतं, पण साधारणतः आम्ही पाहिलंय की दर 2 ते 3 तासाला बाळ रडतं, भूक लागते बाळाला, रडतं, तर आपण 2-2 तासाला देऊया. डॉक्टरांकडनं आपण अजूनही गैरसमज दूर करून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, विश्रांती घेण्याआधी आपण बोलत होतो की जेव्हा आईला कामावर जावं लागतं आणि बाळासाठी दूध काढून ठेवायची गरज भासते, तेव्हा हे दूध नक्की कसं काढलं जातं? दूध काढण्याची टेक्निक आहे की जसं मी सांगितलं की ती बाळाची आई ही तिथल्या क्रेंचमध्ये जाईल व बाहेरनं आतपर्यंत प्रेस करेल, जेणेकरून ज्या पाठीमागच्या लॅक्टिफेरस डक्ट आहेत तर त्या पूर्ण दूध बाहेर काढण्यासाठी मदत करतील. तर त्या टेक्निकने हे करायचं. नंतर ते आम्ही ज्या केअरटेकर यांना सांगतो की तुम्ही वाटी चमच्यानी त्या बाळाला दूध पाजायचं आणि वाटी चमच्यात प्रत्येक वेळेस धुवायचं आहे, जेणेकरून जंतू संसर्ग होणार नाही. बरोबर. आणि आईनी पण दूध काढायच्या आधी हात धुणं महत्त्वाचं आहे. साधारणतः 1 ग्लास ते 2 ग्लास पाणी पिणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आईचं पण शरीरातली पाण्याची पातळी योग्य राहते. आणि जसं मी सांगितलं की ती वाटी आणि चमचा आपण धुतल्यामुळं जंतू संसर्ग व्हायची शक्यता कमी होते. बरं. पण मग ह्याच्यासाठी काही वेगळे पंप्स किंवा अजून काही वेगळी उपकरणं मिळतात का? पंप मिळतात, पण पंपपेक्षा जसं मी सांगितलं की आपली स्वतःच्या हाताने जर हे केलं तर साध्या पद्धतीने दूध बाहेर येतं. कारण लॅक्टिफेरस डक्ट हे मिल्क प्रोडक्शन करतच असतात, त्याच्यामुळं पंपचा फार कमी वेळा उपयोग होतो. जर बाळ दूध पित नसेल किंवा म्हणजे काही प्रॉब्लेम येत असेल त्याला, तर त्याच्यासाठी काय उपाय करू शकतो आपण? बाळ जर दूध पित नसेल तर आपण लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घेऊ शकतो. प्लस त्या आईच्या स्तनाग्रात काही प्रॉब्लेम आहे का, तर स्तनाग्रात इन्व्हर्टेड निप्पल आहे का किंवा फ्लॅट निप्पल आहे का. फ्लॅट निप्पल असेल तर मार्केटमध्ये निप्पल असतात, तर त्यांनी पण दूध पाजलं जातं. इन्व्हर्टेड निप्पल असेल तर त्याचं सिरिंजिंग टेक्निक असतं, त्या टेक्निकने ते इन्व्हर्टेड निप्पल नॉर्मल केलं जातं व बाळाला दूध पाजलं जातं. जर बाळाला क्लेफ्ट लिप्ट असेल बाळाला, तर त्याला पण वेगळ्या पद्धतीने
दूध पाजलं जातं. अच्छा, म्हणजे बाळामध्ये पण काही प्रॉब्लेम असू शकतो, जे तुम्ही आता एक शब्द वापरलात. विकलांग म्हणजे बाळ जर क्लेफ्ट लिप किंवा क्लेफ्ट पॅलेट असेल, पिरेर रॉबिन सिंड्रोम असेल, तर त्यावेळेस पण गव्हाच सिस्टमने बाळाला दूध पाजण्यात येते. काही वेळेस असं होतं डॉक्टर की आई बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा स्तनपान करण्यासाठी सक्षम नसते, याची काय कारणं असू शकतात? जर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही कोविड-19च्या काळात पण बाळाच्या आईला स्तनपानासाठी आम्ही अलाउड करत होतो. टीबीच्या पेशंटमध्ये सुद्धा बाळाच्या आईचं दूध आपण बाळाला पाजायचं सांगतो. सगळ्या संसर्गजन्य आजारात आपण बाळाला औषध द्यायला म्हणजे म्हणजे बाळाचं स्तनपान द्यायला आपण सांगत असतो. बरं, म्हणजे आईचं दूध हे दिलंच गेलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आईला, जरी आजार असेल किंवा काही वेगळं हे झालेलं असेल, प्रॉब्लेम असेल, तरीही बाळाला दूध दिलंच पाहिजे. बाळाला दूध दिलंच पाहिजे. बरं, पण मग असं कधी काही होतं का की कुठल्या वेगळ्या शारीरिक आजारांमुळे म्हणा किंवा औषधांमुळे आईला दूधच येत नाही? तसं असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि ते रूल आउट करा की आजार असेल तर मग पर्यायी म्हणजे पर्यायी पद्धत आपल्याला स्वीकारण्यात येईल. बरं, म्हणजे डॉक्टरांकडे जाणं हा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. हो, वैद्यकीय सल्ल्याने सर्व गोष्टी कराव्यात. हो, कारण आपल्याकडे कसं होतं की बरेचदा वर्षानुवर्ष किंवा परंपरेनुसार काही गोष्टी चालत आलेल्या आहेत. म्हणजे जसं सांगतात की पहिल्यांदा बाळाला मध पाणी चाटवा, दूध देऊ नका जन्म झाल्याबरोबर. तसेच ह्याचे पण काही काही उपाय सांगितलेले आहेत ना आपल्या ह्याच्यामध्ये. तर मध पाणी जे आपली चुकीची पद्धत आहे, तर त्याच्यामुळे कधी कधी बाळाचे पाय पॅरालिसिस व्हायची शक्यता असते, त्याच्यात म्हणजे जंतुसंसर्ग व्हायची शक्यता असते. नंतर साखरेचं पाणी पाजलं जातं, साखरेच्या पाण्यामुळं पण जंतुसंसर्ग होऊ शकतो, त्याच्यामुळं ही चुकीची पद्धत आहे. त्याच्याऐवजी जसं मी सांगितलं की तुम्ही म्हणजे आईला भूलदरी दिलेली असेल तरी तुम्ही लॅचिंग पद्धतीने आणि त्यावेळेस मदतीने तुम्ही बाळाच्या आईचं दूध पाजू शकता. बरं, पण म्हणजे बाळाला स्तनपान देताना काही स्पेसिफिक पोझिशन अपेक्षित असते का? त्याच्यामुळे पण परिणाम होतो? बाळाला योग्य पद्धतीने धरलं पाहिजे. बाळाच्या आईने स्तनाग्र बाळाकडे नेली नाही पाहिजे, तर बाळाला स्तनाग्राकडे आणलं पाहिजे. बरं, त्या पद्धतीने काय होतं की बाळाचं तोंड प्रॉपर उघडतं आणि प्रॉपर स्तनपान होतं. बरं, व्यवस्थित म्हणजे दूध पिऊ शकतं बाळ. ठीक आहे. बाळ दूध पिल्यानंतर पण आपल्याला त्याचा ढेकर काढायचा आहे. त्या ढेकरचा आवाज आला पाहिजे. त्याची पाठ थोपटायची. त्यांनी काय होतं, आईचं आणि मुलाचं बॉन्डिंग तयार होतं आणि जर ते झोपलं तर समजायचं की आईचं दूध त्याला पुरेसं आहे. अच्छा, आणि जर बाळ रडत राहिलं तर समजायचं की अजून पोट भरलं नाहीये बाळाचं. बाळ रडलं तर आपण खालील गोष्टी पाहणार आहोत. त्यात एक म्हणजे बाळाला भूक लागल्यामुळे रडते, शी केली असेल बाळाने किंवा सू केली असेल तरी पण रडत असेल, बाळाला समजा काही आजार असेल, कमी वजनाचं बाळ असेल किंवा जन्मताचा आजार असेल तर त्यामुळे पण ते रडू शकतं. तर आपल्याला डॉक्टरांकडे जावं आणि जन्माचे आजार आहेत का ते पाहावे. आणि जसं मी म्हटलं की सुरुवातीला रडतंय तर पहिलं म्हणजे भूक लागल्यावर, दुसरं म्हणजे आपल्याला त्यांनी शी केली असेल, सू केली असेल त्याच्यामुळे रडतंय, तिसरं म्हणजे आपण आजाराच्या विषयी आपल्याला ह्या शक्यतेचा विचार करायचा आहे. गरोदरपणामध्ये जसं डॉक्टर वेगवेगळे हल्ली वर्कशॉप्स घेतले जातात, काय काय शिकवलं जातं की हे करा हे करू नका, असंच त्याच्यामध्ये स्तनपानाविषयी सुद्धा काही वर्कशॉप्स किंवा जसं आपण आता पोझिशनबद्दल बोललो की बाळाला जवळ आणलं पाहिजे, असं याही गोष्टी शिकवल्या जातात? ज्यावेळेस बाळाची आई ॲडमिट असते त्यावेळेस पण आमच्याकडं काम करणाऱ्या परिचारिका आहेत, तर त्या लॅचिंग पद्धत किंवा बाळाला सपोर्ट कसा द्यायचा किंवा ब्रेस्ट फिडिंग टेक्निक याच्याविषयी आपण माहिती देत असतो. डॉक्टर, तुम्ही इतके वर्ष कार्यरत आहात, तर ह्याविषयी तुमच्याकडे काही खास अनुभव असतील, यातला कुठला तुम्ही एखादा सांगू इच्छिता आता? आईच्या दुधाचा अनुभव सांगतो. मी रुरल हॉस्पिटलच्या पोस्टिंगला होतो. घरगुती भांडणात त्या महिलेवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या महिलेने तिचे दोन्ही स्तनाग्र हे
हाताने प्रोटेक्ट केलेले होते आणि मी ज्या ज्या वेळेस त्या महिलेचं ड्रेसिंग करायला जायचो त्याच्या आधी ती महिला मी नेहमी पाहायचो की ते बाळाला दूध पाजते. तर त्याचा फायदा मी एक पाहिला की त्या बाळाच्या आईचे जखमा लवकर भरल्या आणि त्या बाळाचं ग्रोथ डेव्हलपमेंट चांगलं झालं. तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय की त्या बाळाचं म्हणजे तो मुलगा आता मोठा झालाय व त्याचं फर्स्ट इयर MBBS ला मुंबईत ऍडमिशन पण झालंय. कारण ती आईचं माझं म्हणजे आईचं डॉक्टरांशी बॉन्डिंग असल्यामुळे ती मला फोन करून त्यांनी ती पण गुड न्यूज दिलेली आहे. प्रगती सगळी म्हणजे तुम्हाला कळते त्या प्रगती कळते. खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण आत्ता जे बोलत होतो की आईचं आणि मुलाचं बॉन्डिंग तयार होतं त्याचं हे अगदी उत्तम उदाहरण आहे की बाळालाही फायदा झालाय त्याचा आणि आईलाही झालाय की तिच्या जखमा पण खूप लवकर भरून आल्यात. हो, आईच्या जखमा पण भरून आल्यात. जसं आई नाहीतर भाजलेल्या पेशंटमध्ये जर त्यांचा आत्मविश्वास कमी झाला तर जखमा भरत नाहीत व नंतर कॉम्प्लिकेशन होतात व कॉम्प्लिकेशनमध्ये असा पेशंट जागवायची पण शक्यता असते. जसं मी म्हणतो की ते बाळाला वाचवण्यासाठी किंवा बाळाचं चांगलं संगोपन करण्यासाठी त्या आईनी दूध पाजलं, दूध पाजण्याबरोबर औषधं घेतले, ट्रीटमेंट घेतले तर त्याच्यामुळं ती पण चांगली झाली आणि त्याचा फायदा ते बाळाचं आणि आईचं बॉन्डिंग चांगलं झालं आणि त्या बाळाचं ग्रोथ डेव्हलपमेंट चांगली झाली, मेंदूचा विकास चांगला झाला. त्यामुळं आणि त्या बाळाने सगळं हे पाहिलं डोळ्यांनी तर त्याच्यामुळं तो पण चांगल्या मॉरल्सनी मोठा झाला. बरोबर. तुम्ही आत्ता म्हणालात की ग्रामीण भागामध्ये पण तुम्ही बरेच कार्यरत होतात. तर मला सांगा की ग्रामीण भागात आणि शहरांमध्ये तुम्हाला काही खास फरक जाणवतो का? म्हणजे आई स्तनपान देण्याच्या भूमिकेमागे म्हणा किंवा देण्यामध्ये. ग्रामीण भागात स्तनपान हे खूप जास्त प्रमाणात असतं. कारण जे वरचं जे पावडर फॉर्म्युला असतो ते त्याचा खर्च म्हणजे बाळ जसं जसं मोठं होतं तसं वाढतं. साधारणतः 400 रुपयापासून 2000 पर्यंत प्रत्येक दिवसाचा खर्च असतो. तर आईचं दूध पिल्यामुळं त्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्याच्यामुळे त्याला अतिसार नंतर निमोनिया हे आजार होत नाही आणि त्याचं ग्रोथ डेव्हलपमेंट व्हायची त्याची प्रगती चांगली होती आणि चांगलं त्या दोघांचं नातं घट्ट होण्यास मदत होती. शहरामध्ये हा कल थोडा कमी दिसतो. शहरातली आई वर्किंग असते. तुम्ही 8 तास काम करून आलात तर तुम्ही थकणार आहात नंतर दूध पाजण्याची मानसिकता आणि बाळाला रेडीमेड भेटायला लागल्यावर ते शेवटी कृत्रिम गोष्टीकडेच पळणार आहे. म्हणजे सहजी त्याला मिळतंय आणि जिथे त्याला कष्ट करावे लागतात स्वतःला दूध पिण्यासाठी. हो, ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस सकिंग रिफ्लेक्स असतो आणि साधारणतः एका मिनिटाला 60 वेळा बाळ सकिंग करतं. कृत्रिम तुम्ही ज्यावेळेस कृत्रिम दूध देता त्यावेळेस ते आपण नळ सुरू केल्यासारखं त्याच्या तोंडात सुरू होतं. अशी बाळं जाड होतात. त्या बाळांना दमा नंतर कॅन्सर व्हायची शक्यता जास्त असते. म्हणजे बाळांना त्या भुकेची जाणीव किंवा पोट भरल्याची जाणीव होत नाही का? पोट भरल्याची जाणीव होत नाही. अच्छा, जास्त खाल्लं जातं त्याच्यामुळे वजन वाढतं आणि ते कुपोषित होतात. मला अजून एक असा प्रश्न आहे की हे आता जे आपण बोललो की कृत्रिम दूध दिलं जातं शहरांमध्ये त्याच्याचमुळे मग बाटली पण येते साहजिकच आणि मग त्याच्यातून आपण आजारांबद्दल बोललो आता. बाटलीत काय होतं, ती बाटलीच्या निप्पल भोवती किंवा बाटलीच्या तिथं जंतू तयार होतात आणि तिथून जंतू संसर्ग जातो बाळाला. पण ते बाटलीचं तुम्ही म्हणालात तसं की ते नळ सोडल्यासारखी प्रक्रिया आहे. मग त्याच्यामुळे पण बाळाच्या श्वसन संस्थेवर काही परिणाम होतो का? त्याच्यामुळे बाळांच्या श्वसन नलिकेला सूज येते आणि बालदम्यात रूपांतर व्हायची शक्यता असते. अच्छा, आणि मग ते स्तनपान नैसर्गिकरित्या केल्यामुळे ते होत नाही. स्तनपान नैसर्गिकरित्या केलं तर जसं मी सांगितलं की बाळाच्या आईच्या दूधमध्ये प्रथिने असतात, कार्बोहायड्रेट असतात, कॅल्शियम असतं तर ते वरच्या याच्यात तितकं इफेक्टिव्ह नसतं. अँटीबॉडीज असतात, इम्युनोग्लोबुलिन असतात, IgM IgG अँटीबॉडीज असतात तर ते आईच्या दुधात असल्यामुळं एवढ्या सगळ्या आजारापासून मुक्ती होते. बरं डॉक्टर, तुम्ही अजून काय सांगू इच्छिता शहरातल्या आयांना स्पेसिफिकली की जर का तुम्हाला कामावर जायचंच असेल तर तुम्ही काय अजून करू शकता? एकतर तुम्ही पूर्ण मॅटर्निटी लिव्हचा उपयोग करा. बाळ तुमचं 6 महिन्याचं होऊस तर तुम्ही जॉईन होऊच नका. क्रेंच असेल
तर 6 महिन्यानंतर तुम्ही बाळाला क्रेंचमध्ये ठेवू शकता. दर 2 तासाला तुम्ही बाळाला दूध पाजू शकता क्रेंचमध्ये जाऊन. त्याबरोबर बाळ तुमच्या नजरेसमोर राहतं, त्याच्यामुळे बाळाची डेव्हलपमेंट चांगली होते. डॉक्टरांकडनं अजूनही काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला घ्यायची आहेत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आईला दूध चांगलं येण्यासाठी तिने आहारामध्ये काही विशिष्ट गोष्टींचा समावेश केला पाहिजे? आईने भरपूर आहार घेतला पाहिजे, नाहीतर आजकालचं जेन झी म्हणतो आपण ते काय करतं की वजन वाढू नये म्हणून कमी खातं. परंतु आईने सर्व सकस आहार घ्यावा. सकस आहारमध्ये त्यांनी प्रथिन रिच म्हणजे प्रोटीन रिच आहार घ्यावा. नंतर त्यांनी कार्बोहायड्रेट रिच आहार घ्यावा. गोड शेंगदाण्याचे लाडू घ्यावेत, हिरवे पालेभाज्या व सर्व प्रकारचे त्या काळात त्या सीझनमध्ये असणारे फळं स्वीकारावेत. बरं, तुम्ही आत्ता म्हणालात प्रोटीन्स आणि प्रथिनं खूप खाल्ली पाहिजेत, पण मग त्याच्यासाठी कुठले पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत? गोड शेंगदाण्याचे लाडू, भेंडी, नंतर केळी तुम्ही घेऊ शकता. त्यात कॅल्शियम असते आणि त्याचा फायदा होतो की बाळाला सगळे न्यूट्रिशन बाळाचं चांगलं होतं. ओके, तुम्ही आत्ता म्हणालात की हे डायटिंगच्या नावाखाली हल्ली आया व्यवस्थित खात नाहीत. यासारख्या अजून काही चुका केल्या जातात हल्लीच्या जेनझीकडनं? जेनझीकडनं आम्ही एक मानसिकता पाहतो की त्या मानसिकतेत त्यांचं म्हणणं असतं की लवकरात लवकर वरचं दूध द्यायचं किंवा फॉर्म्युला फीड द्यायचं, ही एक मानसिकता पाहतो. मनात एक खूळ असतं की मी दूध पाजलं तर माझं शरीर सुडोल राहणार नाही. परंतु मी सांगतो की बाळ ज्यावेळेस दूध पितं त्यावेळेस ऑक्सिटोसिन हे शरीरात स्रवलं जातं. तर ऑक्सिटोसिनमुळं त्याचं सुडोल शरीर राहण्यास मदत होते. ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सरपासून त्या आईचं प्रोटेक्शन होतं. त्याच्यामुळं तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करू शकतात. उलट जुन्या काळापेक्षा आज आपण पाहतो की गाऊन्स म्हणजे नवीन गाऊन पद्धती आहेत, त्यात बाळाला तुम्ही आत हे करू शकता. आणि म्हणजे सुखकर झाले. माझं थोडक्यात म्हणणं आहे की ब्रेस्ट फिडिंग पण सुखकर झाले. बेल्ट भेटतात, त्यांनी तुम्ही बाळाला लॅचिंग करू शकतात. कांगारू मदर केअर म्हणजे बाळाचं स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट असेल मदरशी तर ते बाळाचं बॉडीचं टेम्परेचर पण योग्य राहण्यास मदत होते. तर जसं मी म्हटलं की काळ बदललाय तसं आपण बदलावं. व जुनं जे होतं की मी दूध आईचंच पाजणार, तर त्या गोष्टीला प्राधान्य देऊया. करिअर करायला संपूर्ण आयुष्य असतं बाळ. आणि ह्या वर्षीची पण आपली थीम आहे की आईचं दूध हे बाळाच्या विकासासाठी, निरंतर विकासासाठी गरजेचं आहे. तर BPNI, WHO, युनिसेफ पण बाळाच्या आईचंच दूध पाजावं यासाठी प्राधान्याने प्रयत्न करतायत. त्यासाठी आम्ही पण शाळात, कॉलेजमध्ये जाऊन, नंतर नर्सिंग स्कूलमध्ये जाऊन की बाळाला प्रॉपर कसं लॅचिंग करायचं, बाळाला कसं आईकडं द्यायचं याचं आम्ही प्रशिक्षण घेत असतो. नंतर भारत सरकारने पण कायदे आणलेत की ज्याच्यात फॉर्म्युला फीडच्या जाहिराती टीव्हीवर दाखवल्या जात नाहीत. नंतर वैद्यकीय कॉन्फरन्ससाठी पण फॉर्म्युला फीडच्या कंपन्या भाग घेऊ शकत नाहीत. प्रत्येक कंपनीत क्रॅडल असतं व 6 महिन्याची एक्सक्लुझिव्ह मॅटर्निटी लिव्ह असते आणि गरोदरपणातली 3 महिने अशी टोटल 9 महिन्याची असते. बाळ जर कमी वजनाचं असेल किंवा बाळाला जन्मताचे आजार असतील किंवा श्वासनलिकेचे रिलेटेड आजार असतील तर ह्या सुट्ट्या पण वाढवता येतात. त्याबरोबरच पॅटर्निटी लिव्ह आत्ता हे झालेली आहे. तर पॅटर्निटी लिव्ह 7 दिवस ते 1 महिना मिळते. तर ह्या पॅटर्निटी लिव्हमध्ये काय होतं की घरातलं काम सांभाळायला नवरा असतो, आईचा कॉन्फिडन्स वाढतो. मी पण पालकांना म्हणजे वडिलांना म्हणेल की तुमचं आणि तुमच्या बाळाचं बॉन्डिंग होतं. त्यानिमित्तानं तुम्ही बाळाने दूध पिलं की तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या, ढेकर काढायला तुम्ही मदत करा, बाळाला घेऊन फिरा, बाळाबरोबर पण गप्पा मारा. मी माझ्या मुलांबरोबर माझं पालकत्व मी एन्जॉय केलेलं आहे. त्याचा फायदा की
माझ्या मिसेस बरोबर बोलताना नेहमी असतं की माझी मिसेस नेहमी तक्रार करते की माझ्या मुलांचं बॉन्डिंग वडिलांशी जास्त आहे. तर हा फायदा होतो की आपण म्हणजे मुलांना घेऊन फिरा, बाळातला थोपटा, बाळाशी बोला, बाळाला मी काय केलं दिवसभर ऑफिसमध्ये किंवा मी कसं चांगलं केलं हे सांगा. एक पॉझिटिव्ह व्हाइब्स तयार होतात आणि मुलांचं पण चांगलं वाढ होते आणि तुम्ही तुमचं बालपण बाळात पहा आणि तुम्ही पण एन्जॉय करा. बरोबर. डॉक्टर मला सांगा, प्रसूती दरम्यान किंवा प्रसूतीनंतर कुठली लस घ्यायची गरज असते? प्रसूतीनंतर बाळाचा जन्म झाला तर आपण 24 तासाच्या आत ओरल पोलिओ व्हॅक्सिन देतो आणि हिपॅटायटिस बी देतो. नंतर बाळ 1.5 वर्षाचं, 1.5 महिन्याचं, 2.5 महिन्याचं, 3.5 महिन्याचं असताना आपण 5 लसी देतो. त्यात डिप्थेरिया, पर्टुसस, टिटॅनस, हिब आणि हिपॅटायटिस बी, त्याच्याबरोबर इंजेक्टेबल पोलिओ आणि ओरल पोलिओ देतो. हे 1.5 महिन्याच्या बाळाला, 2.5 महिन्याच्या बाळाला व 3.5 महिन्याच्या बाळाला आपण देतो. याच्यानंतर आपण 9 महिन्याच्या बाळाला गोवरची लस देतो. 1.5 वर्षाच्या बाळाला आपण पुन्हा बूस्टर डोस देतो. तर बूस्टर डोस मध्ये पुन्हा डिप्थेरिया, पर्टुसस, टिटॅनस, हिब आणि हिपॅटायटिस बी आपण देतो. ज्या 5 लसी आपण आधी दिल्या आहेत त्याचा बूस्टर डोस परत दिला जातो आपण. ओके. म्हणजे मग हे सगळं शेड्यूल ठरलेलं असतं का बाळाचं? हो, ठरलेलं असतं. मिशन इंद्रधनुष व युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम हा चांगल्या परीने आपल्या भारतात इम्प्लिमेंट होतोय. त्याच्यामुळं कोविन ॲपवरनं त्या पालकांना मेसेज येतात की लसीकरण कधी आहे. नंतर मोहल्ला क्लिनिक व सर्व शासकीय दवाखान्यात लसीकरण मोफत असतं. तर त्याच्यामुळं आपण एक पाहिलंय की बाळांना जे संसर्गजन्य आजार म्हणजे सर्दी खोकल्याचं प्रमाण कमी आहे. जे आपण लहान असताना आपण पोलिओचे पेशंट पाहायचो, प्रत्येक गल्ली गल्लीत पोलिओचं पेशंट राहायचं, पण ते पोलिओचं प्रमाण खूप कमी झालंय. नंतर काही मुली पाहायचो आपण, त्यांच्या चेहऱ्यावर जो स्कार दिसायचा आपल्याला, विद्रूप चेहरा दिसायचा, पण ह्या मिझल्सच्या लसीकरणामुळे ते प्रमाण आपल्याला दिसत नाही. हे आपलं सर्व चांगल्या मिशन इंद्रधनुष्य व युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम चांगला महाराष्ट्रात व भारतात झाला, त्याचं हे यश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी व त्यांचं सरकार हे लसीकरणाविषयी खूप ॲग्रेसिव्ह आहे. म्हणजे त्यांनी लसीकरणाचं रँकिंग चांगलं वाढवलेलं आहे. WHO, युनिसेफ हे लसीकरण कसं इम्प्लिमेंट होतं आहे त्याचं सर्वे करतं, सर्व्हिलन्स करतं. त्याच्यामुळं पण लसीकरण इफेक्टिव्हली होतं आहे. अच्छा. पण मग ह्या शासकीय योजनांव्यतिरिक्त पण कुठल्या लसी आहेत का की जी घ्यायची गरज असते? शासकीय लसीकरणाच्या व्यतिरिक्त लसी असतात. एक म्हणजे बाळ 1 वर्षाचं झाल्यावर आपण एक हिपॅटायटिस ए प्रकारचा कावीळ होऊ नये म्हणून देऊ शकतो. ते 1 वर्षाचं असताना द्यायचं व म्हणजे पहिल्या वाढदिवसानंतर आपण हिपॅटायटिस ए देऊ शकतो. नंतर दुसऱ्या वाढदिवसानंतर आपण हिपॅटायटिस ए देऊ शकतो. इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन हे आपण लहान बाळाला 9 महिन्यानंतर आपण दरवर्षी देऊ शकतो, जेणेकरून पावसाळ्याच्या आधी आपण ते लसीकरण द्यावं, जेणेकरून जे काही आपलं रुटीन सर्दी खोकल्याचं प्रमाण हे कमी होतं. त्याच्याबरोबर आज मी विनंती करतो प्रेक्षकांना की MMR, मिझल्स, मम्स, रुबेला आणि व्हिटॅमिन ए हे सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये दिलं जातं, तर ते आपण आपल्या बाळांना द्यायचं आहे. व्हॅरिसेला झोस्टर हे पण आपल्याला बाळांना लस द्यायचं आहे. तुमची बाळं परदेशात जात आहेत किंवा दुसऱ्या युनिव्हर्सिटीत जात आहेत, तर आता आम्ही पाहतो की युनिव्हर्सिटीजनी पण कंपल्सरी केलं की त्या मुलांनी हिपॅटायटिस ए घेतलंय का, हिपॅटायटिस बी घेतलंय का, त्या मुलांनी MRचं व्हॅक्सिन घेतलंय का. परदेशीय विद्यापीठ तो फॉर्म मागवतात आणि ते तिथं त्यांचं अँटीबॉडी टायटर करून घेतात. त्याच्यामुळं आपण आपल्या मुलांना ह्या ऑप्शनल व्हॅक्सिन हे आपल्या बालरोग तज्ज्ञांकडं देऊन घ्यायची आहेत. नंतर मुलं म्हणजे लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याआधी आपण मुलींना व मुलांना ह्युमन पॅपिलोमा व्हॅक्सिन, सर्वायकल कॅन्सर
हेपॅटायटिसचं व्हॅक्सिन आपण देऊ शकतो. त्यात ते 2 प्रकार आहेत, क्वाड्रिव्हॅलंट आहे आणि बायोव्हॅलंट आहे. क्वाड्रिव्हॅलंट लस दिली तर त्या मुलाचं सर्वायकल कॅन्सर व ब्रेस्ट कॅन्सरपासून प्रोटेक्शन होतं. आणि त्याचा एक फायदा आहे की आता अर्बन सिटीजमध्ये जे सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे व सर्वायकल कॅन्सरनी होणाऱ्या डेथचं प्रमाण खूप वाढलं आहे, तर ते आपल्याला आळा घालण्यासाठी त्याचा फायदा होईल की आपण आपल्या मुलांना पण आपण लस द्यायची आणि मुलींना पण द्यायची. अच्छा. तर ती साधारणतः मुलींना 9 वर्षाच्या नंतर द्यायची आहे. ती 0, 1 महिन्याच्या गॅपनी आणि 6 महिन्याच्या गॅपनी. ते 9 ते 45 वयोगटातल्या महिलांना आपण देऊ शकतो, कारण हा ह्युमन पॅपिलोमा व्हॅक्सिन आहे. त्यांनी जे जेनायटल वॉर्ड्स जे कॉमन असतात तर त्याच्यापासून आपलं प्रोटेक्शन होतं. अच्छा. आणि हिपॅटायटिस बी समजा जर 5 वर्षाच्या आत घेतलेलं नसेल, तुम्ही लॅबोरेटरीत काम करतायत व नंतर कंपनीत जिथं रक्ताची तुमचं एक्सपोजर आहे, ब्लड बँकेत काम करतायत, तर हिपॅटायटिस बी लस घेऊ शकतो आपण. तर ते 3 डोस असतात. आज घेतलं की आजपासनं 1 महिन्यांनी दुसरा डोस आणि तिसरा डोस आजपासनं 5 महिन्यांनी. तर हिपॅटायटिस बी व्हॅक्सिन घेतलं तर हिपॅटायटिस बी हा थोडा खराब आजार आहे. त्याच्यामुळं सिरोसिस ऑफ लिव्हर, नंतर आपलं यकृत खराब होतं, त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्या व्यक्तीचं आयुष्य सुखसंपन्न होतं. अच्छा. डॉक्टरांनी आत्ता आपल्याला कोणत्या वयामध्ये कोणती लस घ्यावी याच्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं. डॉक्टरांकडनं अजूनही माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, विश्रांतीवर जाण्यापूर्वी तुम्ही मला हेपॅटायटिसबद्दल सांगत होतात, पण मग मला सांगा, लहान मुलांमध्ये आणि मोठ्या माणसांमध्ये हा वेगवेगळा असतो का? लहान मुलांमधला हिपॅटायटिस एक म्हणजे जन्मताच्या बाळाचा असतो, फिजिओलॉजिकल. ज्यावेळेस बाळ आईशी नाळेने कनेक्टेड असतं, ते आपण नाळ कट करतो, त्याच्यानंतर ते ब्लड तुटतं, त्याच्यामुळे फिजिओलॉजिकल जॉन्डिस होतो. फिजिओलॉजिकल जॉन्डिस आपण सूर्यप्रकाशात ठेवला तरी कमी होतो. नंतर डबल सरफेस फोटोथेरपी किंवा सिंगल सरफेस फोटोथेरपीत ठेवून जो जन्मताचा जो फिजिओलॉजिकल जॉन्डिस आहे तो कमी होतो. दुसरा आहे पॅथॉलॉजिकल जॉन्डिस. मदरचं ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह किंवा कुठल्याही ब्लड ग्रुपचं निगेटिव्ह आहे, फादरचं पॉझिटिव्ह आहे, तर आणि एबीओ इनकॉम्पॅटिबिलिटी असेल, एबीओ इनकॉम्पॅटिबिलिटी, तर तो पॅथॉलॉजिकल जॉन्डिस असतो. आणि मोठ्या मुलात 5 वर्षाच्या पेक्षा मोठ्या मुलात हिपॅटायटिस असेल तर तो बेसिकली व्हायरल प्रकारचा असतो. व्हायरल म्हणजे हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, हिपॅटायटिस डी, हिपॅटायटिस ई. हे 5 प्रकारच्या याच्यामुळं असतं. रेअरली सायटोमेगाल व्हायरस, इप्स्टान बार व्हायरस याच्यामुळं पण हिपॅटायटिस होतो. तर हिपॅटायटिस ए हा पाण्यामुळं म्हणजे खराब पाण्यामुळं होऊ शकतो. आणि आपण संडास झाल्यानंतर आपण हात धुत नसताल तरी हिपॅटायटिस ए हा आजार होऊ शकतो. हिपॅटायटिस बी हा आजार आहे तो रक्ताच्या कॉन्टॅक्टमध्ये, नंतर म्हणजे इन्फेक्टेड सिरिंजेस त्याच्यामुळे होऊ शकतो, किंवा जे लोकांना गोलगप्पे किंवा हे बाहेरचं खायची तर त्याच्यामुळे पण हिपॅटायटिस बी होऊ शकतो. हिपॅटायटिस सीचं नातं हिपॅटायटिस बीशी आहे, ते कंबाईन होतो. हिपॅटायटिस सी हा खराब असतो, कारण हिपॅटायटिस सीचा पेशंटला सिरोसिस व्हायची शक्यता जास्त असते. हिपॅटायटिस ए आणि डीचं नातं असतं, जे पाण्यातनं आणि फिकल रूटनी होतं. आणि हिपॅटायटिस ई हे प्रेग्नन्सीत हिपॅटायटिस ईचं तीव्रता जास्त असते. तर आपण भारत सरकार हिपॅटायटिस बी पासून प्रोटेक्शन करण्यासाठी जन्मल्यावरच 24 तासाच्या आत पहिला डोस देतं. नंतर दुसरा डोस 1.5 महिन्याचा असताना, 2.5 महिन्याचा असताना आणि 3.5 महिन्याचा असताना हेपॅटायटिस बीचं लसीकरण सगळ्या दवाखान्यात होतं. तुम्ही हेल्थकेअर वर्कर असताल, लॅबोरेटरीत काम करत असताल किंवा तुमचं ब्लड प्रोडक्ट रिलेटेड तुमचं काम असेल तर तुम्ही बाहेर पण हिपॅटायटिस बीचं लस घेऊ शकतात. तुम्ही हॉटेलमध्ये असताल, काम करत असताल, नंतर तुम्ही
चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या किंवा फूड हँडलिंग इंडस्ट्रीज 5 स्टार हॉटेलमध्ये असतात, तरी पण तिथं हिपॅटायटिस बी लस ही दिली जावी. ती 0, 1 आणि 5 महिने अशा गॅपमध्ये दिली जाते. तर त्यामुळे हिपॅटायटिस बीचा आजार होत नाही. हिपॅटायटिस बी 2 स्टेपमध्ये असतो. एक म्हणजे ॲक्यूट, लगेच होतो. दुसरं म्हणजे क्रोनिक. हिपॅटायटिस बी जर क्रोनिक असेल तर त्याची तीव्रता जास्त असते, सिरोसिस लिव्हर किंवा कॅन्सर लिव्हरचा, अशा कॉम्प्लिकेशनमध्ये तो लँड होऊ शकतो. त्याच्यामुळे हिपॅटायटिस बीचं प्रतिबंधक लस देणं महत्त्वाचं असतं. हिपॅटायटिस ए जे मी सांगितलं की हिपॅटायटिस हा ॲक्यूट सेल्फ लिमिटिंग असतो, म्हणजे जातो वर जातो नंतर हळूहळू कमी होतो. तर आपण आजकाल आपली सगळ्यांची मुलं शिक्षणासाठी बाहेर जात आहेत, तर आपण हिपॅटायटिस एचं लस द्यावी. एकतर पहिल्या म्हणजे पहिल्या वाढदिवसाच्या नंतर द्या, दुसरा डोस दुसऱ्या वाढदिवसाच्या नंतर द्या, तर त्याचं लाईफ लॉंग प्रोटेक्शन होतं. लसींव्यतिरिक्त पण काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का? आपलं हात धुताना 5 पद्धतीने आपल्याला हात धुवायचा आहे, सिंपल हँड टेक्निकनी. आणि जसं मी म्हटलं की बाहेरचं जे रस्त्यावरचं आहे तर ते टाळायचे. खाण्याचे पदार्थ, रस्त्यावरचे खाण्याचे पदार्थ, कारण ते प्रॉपरली कव्हर नसतात, त्यासाठी वापरलं जाणारं पाणी पण योग्य नसतं. त्याच्यामुळं तुम्हाला चांगलं फूड ला प्राधान्य द्यायचं. सकस आहार आणि शक्यतो घरचाच घ्यावा. बरं डॉक्टर, मी एकदम एक वेगळा प्रश्न विचारते. तुम्ही हे एवढ्या सगळ्या लसी आणि एवढ्या टेक्निकल गोष्टी सांगताय, पण मला सांगा तुमचे छंद काय आहेत? एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एक पाहिलं की भारतात ॲक्सिडेंट झाल्यावर लोक प्रॉपर पद्धतीने, प्रॉपर टेक्निकने त्या पेशंटला दवाखान्यापर्यंत नेत नाहीत. तर याच्यावर मी विचार केला. माझ्या मिसेसला मी डॉक्टर भार्गवी विजय बडेंना विनंती केली की तुम्ही लोकांना बेसिक फर्स्ट एड ट्रेनिंग द्या. आणि आपल्या भारतात कसं आहे की कुठली गोष्ट कंपल्सरी असेल तर त्याचं महत्त्व कळतं व त्याचे प्रोग्राम होतात. तर डॉक्टर भार्गवी बडे यांनी आमच्या ज्या बेसिक फर्स्ट एड ट्रेनिंगला डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी हेल्थचं परमिशन आणलं. डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी हेल्थ यांच्या नियमानुसार 30% कर्मचाऱ्यांना, कंपनीत काम करणाऱ्यांना बेसिक फर्स्ट एडचं ट्रेनिंग हे कंपल्सरी आहे. तर आमच्या मॅडम प्रत्येक कंपनीत जाऊन त्यांना बेसिक कार्डिओपल्मनरी रिससिटेशन कसं द्यायचं, नंतर कट इंजुरी झाली किंवा कुठली दुर्घटना झाली तर त्याला कसं गोल्डन टाईममध्ये त्याला कसं हँडल करायचं. उदाहरणार्थ रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झाला, तो व्यक्ती बेशुद्ध असतो, तर आपल्याकडचे लोक सांगतात की त्याला पाणी पाजा. पण ज्या वेळेस तो बेशुद्ध असतो त्यावेळेस तुम्ही पाणी पाजताल तर निमोनियाचे चान्सेस जास्त असतात. तर आमचं 2030चं व्हिजन आहे की म्हणजे शाळा कॉलेजातल्या मुलांना जर आपण बेसिक फर्स्ट एडचं नॉलेज जर योग्य पद्धतीने देऊ तर रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट किंवा कुठल्याही प्रकारचे ॲक्सिडेंट होतात तर ते मुलं ते जे व्हिक्टिम्स असतात त्यांना अयोग्य पद्धतीने हँडल केल्यामुळे जे काही डेथ होतो किंवा आजाराची तीव्रता वाढते, त्या आजाराची तीव्रता कमी होईल, जीव वाचेल व गोल्डन टाईममध्ये प्रॉपर पद्धतीने त्या व्यक्तीला रुग्णालयापर्यंत शिफ्ट करता येईल. जेणेकरून समजा ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज असेल आणि तुम्ही ड्रेसिंग, सिंपल ड्रेसिंग रोडवरच झालंय, त्यांनी ब्लिडिंग कमी होईल व त्या व्यक्तीचा जीव वाचेल. जसं मी म्हटलं की आम्ही विजन 2030 ठेवलंय की 2030 पर्यंत आम्हाला 30 लाख फर्स्ट एडर तयार करायचे. अच्छा. आणि डॉक्टर, तुम्ही सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता आपल्या आजच्या या भागामध्ये? आपल्याला जे ब्रेस्ट फिडिंग, स्तनपान करायचंय ते पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईचंच दूध पाजायचंय. 6 महिन्यानंतर पूरक आहार द्यायचा आहे आणि 2 वर्षापर्यंत तुम्ही आईचं दूध पाजू शकता. दूध नंतर आपण सर्व लसीकरण आपल्याला द्यायचे आहेत. आजच्यासारख्याच अनेक तज्ज्ञांची माहिती जाणून घेण्यासाठी आणि तुमचे गैरसमज दूर करण्यासाठी पाहत रहा आरोग्य संपदा.